रोबोटिक सर्जरी रोबोट करतो पूर्णपणे. सो रोबोटिक नी रिप्लेसमेंट हं. हा जो शब्द वापरले जातात हे चुकीचे आहेत. इट इज रोबोट असिस्टेड नी रिप्लेसमेंट. हां. सो कधीही सर्जरी मी करतोय, रोबोट हा मला एक असिस्टंट आला, मी जे करतोय तेच अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मला तो मदत करतोय. सो आता समजा बोन कट्स येत आहेत, ते बोन कट्समध्ये सेम प्रिसिजन यावं त्यासाठी रोबोट मला मदत करतोय. सो बोन पेशंटचं जे ओपन जॉईंट ओपन केला जातो हे मी करतो. पेशंटवर सेन्सर्स लावणे हे मी करतो. माझ्याकडे एक फुल्ली ऑटोमेटेड रोबोट आहे. सो फुल्ली ऑटोमेटेड रोबोट आणि बाकीच्या रोबोट्समध्ये थोडे फरक आहे. तो रोबोट पण बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तो जो फुल्ली ऑटोमेटेड रोबोट आहे तो कट्स पण स्वतः घेतो. सो हां. तो रोबोट हा जो आहे बोनचे कट्स स्वतः घेतो. सो आय हॅव टू गाईड इट. मला पाहावं लागतं ते कसं चाललंय, काय चाललंय. मी त्याला गाईड करणार आणि फायनली येऊन रोबोटिक आर्म येऊन ते बोन त्यावेळेला ते कट करतं. त्यामुळे परत इम्प्लांट लावण्याचं काम हे परत सर्जनचं आहे आणि त्याचे फायनल पॉईंट्स हे सर्जन करतो. तो रोबोट हे फक्त असिस्ट अच्छा, करतो. ओके. ही इज नॉट ऑपरेटिंग. मी जाऊन कुठे बाहेर कॉफी पित नसतो बसलो. आय हॅव टू बी देअर, आय हॅव टू डू एव्हरीथिंग आणि हां. डेफिनेटली दॅट. कारण का त्यांनी त्यासाठी पण घाबरत असेल, की फक्त रोबोटच करणार की काय? हो, डॉक्टर असतील की नाही? असे हा पण त्यांच्या मनात प्रश्न हे येत असतील. बऱ्याच लोकांना आधी प्रश्न पडायचा, पण आता बऱ्याच लोकांना क्लिअर झालेलं आहे की तसं नाही आहे. इट इज त्यांनाही माहिती आहे की सर्जनच करतोय हं. आणि रोबोट फक्त त्यांना मदत करतोय. येस. सो डॉक्टर प्रमोद, वयानुसार आपल्या गुडघ्याची झीज ही होतच राहणार. साधारण कुठल्या वयापासून झीज व्हायला सुरुवात होते आणि एकंदरीत कुठेतरी मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? आताचं लाईफस्टाईल तसं राहिलेलंच नाहीये, पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात आपण काय काळजी घेऊ शकतो? सो जर आपण झीज पाहायला गेलं तर झीज आम्ही जर म्हटलं एज ऑफ ग्रोथ इज अप टू 25 नंतर डिजनरेशन आहे असं म्हटलं पाहिजे. पण जर आपण झीज गुडघ्याची वगैरे जर म्हटलं तर 35-40च्या नंतर लोकांना नी पेन्स वगैरे आजकाल आम्ही रेग्युलरली पाहतो. सिटिंग लाईफस्टाईल, लॉंग आवर्स सिटिंग, ऑफिस आवर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते लवकर होतं. सो फर्स्ट साईन जे आपण पाहतो ते म्हणजे तुम्ही खूप वेळ ऑफिसमध्ये बसलात आणि मग उभं राहिल्यावरती पाय गुडघे दुखायला लागतात. हं. सिनेमा गोवर स्टँड म्हणतात त्याला. त्याचप्रमाणे पायऱ्या चढ उतार करताना दुखायला लागतं लोकांना. हे फर्स्ट साईन, काही साईन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या गुडघ्याला त्रास व्हायला सुरू झालेला आहे. सो त्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे की गुडघ्याचे व्यायाम रेग्युलरली केले पाहिजेत. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे रेग्युलरली घेतले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली करत राहाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर गुडघ्याची झीज वाढली आहे. एक 50-55 नंतर रेग्युलरली चालण्यामध्ये पेन व्हायला लागलं, तुम्हाला बसायला उठायला त्रास व्हायला लागला रेग्युलरली. म्हणजे खूप वेळ बसल्यावर पण नाही, नॉर्मल बसून उठायला पण त्रास व्हायला लागला. त्यानंतर जास्त काळजी घेणे म्हणजे त्याच्यामध्ये करायचं की मांडी घालणे बंद करा. हं. खाली पायावर बसणं बंद करा. इंडियन स्टाईल टॉयलेटमध्ये नाही बसायचं, वेस्टर्न कमोड वापरायचं. ह्याचं कारण का? असं नाही की मूव्हमेंट नाही करायची. मूव्हमेंट पूर्ण पाहिजे आपल्याला, हालचाल पूर्ण पाहिजे. तुम्ही हवेत बसून पाय पूर्ण हलवा, हालचाल येऊ दे. पण ज्यावेळेला तुम्ही मांडी घालून किंवा पायावर खाली बसता त्याच्यावर प्रेशरमध्ये त्या गुडघ्यावरती प्रेशर वाढतो, ताण वाढतो. त्याची झीज लवकर होते. हे प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहेत की प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय? सो प्रिव्हेन्शन करण्यासाठी मांडी न घालणे, खाली पायावर न बसणे, आफ्टर अ सर्टन एज ज्यावेळेला गुडघे दुखायला लागलेत त्याच्या आधी तुम्ही व्यायाम करायचा आहे. वॉकिंग हे डेफिनेटली केलं पाहिजे. हं, हं, वॉकिंग हं. हे रेग्युलरली केलंच पाहिजे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे. जर पेन जास्त होत आहे तर कन्सल्ट अ डॉक्टर. आणि त्याचप्रमाणे काही एक्स्ट्रा ॲडिटिव्ह मेडिसिन्स असतात जे कार्टिलेज रिजनरेशनसाठी वगैरे असतात. दॅट यू कॅन ॲडअप. आणि किंवा स्पेशल एक्सरसाइजेस ज्यांना लागते त्यांना फिजिओथेरपी एक्सरसाइजेस हे तुम्ही व्यायाम करून फिजिओथेरपिस्टची मदत घेऊन तुम्ही व्यायामही शिकू शकता. तसंही करता येतं. ओके. आणि डॉक्टर, बरेच वेळा बरेच जणांना गुडघेचा त्रास होत असतो, पण ते अंगावर काढतात. ते विचार करतात, की आता ऑपरेशन हाच एक शेवटचा पर्याय आहे. पण हे त्यांचं असं पुढे ढकलणं त्यांना किती प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतं? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की अंगावर काढणे. हं. सो हे जर आपण पाहिलं यंगर एजपासून सुरू असतं. सो आता तरी तो प्रॉब्लेम थोडा कमी झाला आहे. बट मी जर 20 वर्षापूर्वीची गोष्ट करायचो, सो नी इंजुरीचा पेशंट, यंगर पेशंट ज्याला गादी फाटली किंवा लिगमेंट त्याची टेअर झालेली आहे आणि त्याला आम्ही दुर्बिणीचं ऑपरेशन सांगतो, दॅट इज आर्थ्रोस्कोपिक सर्जरी. हं. ज्याच्या निमित्त लिगमेंट रिपेअर करणार आहे आणि गादी रिपेअर करणार आहे. ते रिपेअर केल्यामुळे त्याच्या गुडघ्याची झीज कमी होणार आहे आणि त्याला उद्या जाऊन रिप्लेसमेंट लागणार नाही आहे. सो ज्यावेळेला आम्ही अनट्रीटेड सोडतो तर जे झीज 60मध्ये होणार आहे ती 40मध्ये होऊन जाते. ओह! सो पण अनट्रीटेड सोडल्यामुळे लोकं काय करतात, ऑपरेशन म्हटलं की बंद, कान बंद होतात तिथे. त्यामुळे ते स्वतःची ताकद म्हणजे स्वतःचाच त्रास वाढवून घेतात. सो त्यामुळे लवकर झीज होते.
दुसरा म्हणजे ज्यावेळेला रिप्लेसमेंट सांगितलं जातं त्यावेळेला पेशंटला हे पाहणं गरजेचं आहे की त्यांनी रिप्लेसमेंट इज नॉट अन एमर्जन्सी सर्जरी. कुठल्याही पेशंटला मी सांगत नाही की उद्याच्या उद्या रिप्लेसमेंट करणं आहे तर तुझं चालायचं बंद होईल. दॅट इज अ व्हेरी रॉंग थिंग टू से. ही एक प्लॅन्ड ऑपरेशन आहे. ज्यावेळेला रिप्लेसमेंट हे सांगितलं जातं त्याला त्याच वेळेला सांगितलं जातं ज्यावेळेला सगळे पर्याय संपलेले आहेत. दुसऱ्या कुठल्याही गोष्टींनी त्याला त्या पेशंटला आराम पडणार नाही आहे. त्यामुळे पेशंटनी प्लॅन करावं. महिना 2 महिने 3 महिने घ्यावं आणि प्लॅन करून ते ऑपरेशन करून घेतलेलं बेटर आहे. यंगर एजमध्ये केलेलं डेफिनेटली बेटर. यंगर म्हणजे मी हे नाही म्हणत 30-40. यंगर म्हणजे 50-55 हे माझे यंगर पेशंट्स आहेत. अनलेस अँड अंटिल त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा असं काही असेल त्या यंगर पेशंट्स पण असतात. 50-55-60च्या पुढे करून घ्या. कारण इफ यू आर ॲट 60 आणि तुम्हाला इनएव्हिटेबल आहे ते करायलाच पाहिजे तर ते केलेलं बेटर. कारण तुमचं वय जर 70 होणार आहे त्यावेळेला तुम्हाला करायला ते अजून अवघड होणार आहे. तुमची रिकव्हरी अजून स्लो होणार आहे. त्याचबरोबर गुडघ्याची झीज वाढते आणि गुडघ्याचे बाक वाढतात. जेवढा खराब गुडघा घेऊन येणार मलाही तेवढाच त्रास होणार तुम्हाला सरळ करून द्यायला किंवा पूर्णपणे नॉर्मल करायला. तुमची मूवमेंट तेवढी कमी होते तेवढाच तुम्हाला रिझल्ट पण कॉम्प्रोमाइज मिळतात. सो इट इज बेटर की तुम्हाला त्रास आहे बेटर गेट इट डन. हे म्हणजे वेस्टर्न जितकं कंट्री लवकरात लवकर येईल तितकं ते डेफिनेटली लवकर होऊ शकतं. हो. वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे फॉलो होतं. दे वॉन्ट टू गो बॅक टू देअर नॉर्मल लाईफ. क्वालिटी ऑफ लाईफ हा फार महत्त्वाची गोष्ट आहे तिथे. आणि कारण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, मला आता 60 झालं मी फिरतोय सगळीकडे पळायचं, मला रिटायर झालो आहे, मला फिरायचं आहे आणि मी गुडघेदुखीसाठी जागेवर बसलो आहे असं नको आहे. मला सगळीकडे फिरायचं, माझा टाईम आहे फिरण्याचा. सो दॅट क्वालिटी ऑफ लाईफ शुड बी मेंटेन. हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे गेट इट ट्रीटेड, गेट फिनिश इट ऑफ जर तुम्हाला करायची गरज आहे. अदरवाईज यू आर फाईन.